स्पर्धेचा आपल्यासोबत नक्कीच खूप सारे प्रेक्षक जोडले गेले आहेत. सर्व क्रीडा रसिकांचे व सर्व प्रेक्षकांचे व जे प्रेक्षक आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह पाहत आहेत त्यांचं सुद्धा APLच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. DCC नवापूर संघ वर्सेस 9 स्टार संघ या दोन संघांच्या दरम्यान लढत पाहायला मिळते. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून फटका ऑफसाईड रिजनला. श्री गणेशा होतय धावफलकावर सिंगलच्या साहित्याने. स्लॉटमध्ये चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता आणि त्यांनी चेंडू अडवलाय. केतन आणि चिराग ची मैत्री की जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. DCC नवापूर संघाकडून ओपन करताना हलक्यातून खेळून काढला ऑन साईड रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. चांगली रनिंग केतनची. थोडा ओव्हरथ्रो झाला होता परंतु चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला डीपमध्ये. सुयोग खूप महत्त्वाची मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघ पराभूत होऊन आल्यात. एक गाव एक संघ म्हटलं तर काही हरकत नाही आहे. एका बाजूला कोपरी आहे जिकडून 9 स्टार संघ हा बिलॉंग करतोय, तर समोर DCC नवापूर जो नवापूर या गावामधून बिलॉंग करतोय. इकडे विकेट आहे की नाही तोपर्यंत, परंतु काय जबरदस्त एफर्ट लावलंय अमोल. इतक्या वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता परंतु एका हाताने चेंडूला अडवला आणि चेंडू अडवला नाही तर 3 धावा वाचवल्यात. ग्रेट वर्क. नक्कीच करो या मरोचा सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही संघ आपलं 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि ते अजूनपर्यंत दिसून आलंय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अजूनपर्यंत केलंय ना त्यावरून समजते 100% देण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांतर्फे. धावफलकावर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या षटकातील 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. सर्वेश सज्ज गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात होता. आणखी एक चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. वारंवार जे धावा जे सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न करतात ते क्षेत्ररक्षक चांगलं होण्याकारणे ते सिंगल डबलवर कुठेतरी रोख लागला जातो. यावेळी ऑन साईडला खेळून काढ्या फटका. सिंगल मिळाला नाही. या सिंगलची षटक संपेल. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर लागल्या गेल्या DCC नवापूर विदाउट एनी लॉस. दुसऱ्या षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्गवर येते गोलंदाज हेमंत. ड्राईव्हचा फटका परंतु थोडंसं फंबल झाला होता जरूर क्षेत्ररक्षक परंतु एंड मुवमेंटला तो चेंडू अडवण्यात आला आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 3 धावा वाचल्या गेल्या आहेत. सिंगलची स्ट्राईक रोटेट झाले जरूर. मोठा फटका गेल्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला अति उत्तम क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. वारंवार डीप मध्ये ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षक घडलंय अजूनपर्यंत जी धावसंख्या मोठे फटके जो शोधण्याचा प्रयत्न करत आहेत तो कुठेतरी अजून मोठे फटके येत नाहीयेत आणि त्याचं कारण म्हणजे क्षेत्ररक्षण. हलक्यातून खेळून काढ्या फटका ऑन साईड रिजनला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल 1 धावेसाठी. 1 धावेशी धावफलक्यात भर होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 वर. 3 चेंडूचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातला. नक्कीच 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ हेमंत घडिगावकर आहे. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे परंतु 2 खेळाडू यावेळी तो विचार विनिमय करून खेळतात. या अगोदरचा सामना त्यांनी देखील पाहिला होता. हेमंतमध्ये ती ॲक्युरेसी आहे परंतु दुसरीकडून बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे द्वंद्व. एकीकडे चिराग मेहर दुसरीकडे केतन मेहर हे 2 बंधू. हेमंत घडिगावकर यावेळेला टिच्चून मारा करण्याचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी
परंतु त्याला त्याच अगदी वेगानं पुढील चेंडू पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला आता तो साजेसा खेळ करत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 1 to go. धावफलकावर 9 धावा आहेत. पहिल्या 11 मध्ये 9 आहेत. आता येणारे अजून देखील 13 धावेंचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 13 धावेंमध्ये पुन्हा एकदा तो हलक्या हातानं पुश केला जातोय. मनगटाच्या सहाय्यानं खेळला गेलेला फटका. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 10 धावा ह्या धावफलकावर आहेत. क्रिकेटर होणं खरं तर आम्हा मुलांचं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, परंतु ज्या वेळेला ते पूर्ण होत नाही ना तेव्हा ते आम्ही दुसऱ्यांच्या आनंदात पाहून जगतोय. मग ते अंडरआर्म क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट असेल, कधी गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, तर कधी किंग कोहली. यांना संपूर्णतः ह्या खेळाडूंना सपोर्ट करून आज ह्या खेळाचा आम्ही सातत्यानं आनंद घेत असतो. ह्याच खेळानं खरं तर हा खेळ इंग्लंडप्रमाणे भारतात आला, परंतु ह्या खेळाची आज आम्ही संपूर्णतः पूजक आहोत. येतोय पहिला आणि दुसरीकडून आता आरडाओरडा, तो टाळ्यांचा, तो शिट्ट्यांचा तो आवाज यायला नवापूर नगरीमधून चालू होतोय. नक्कीच ज्या चौकाराची गरज पहिल्या षटकापासून कुठेतरी जो चौकार शोधत होते तो आता तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आलाय आणि थोडंसं अग्रेसिव्ह होण्याचा प्रयत्न होतोय तो फलंदाज चिरागचा. ज्या प्रकारचा इंटेंट त्यांनी दाखवलाय पहिल्या चेंडूवर, यावेळी हलक्या हाताने थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय. चौकार आला होता, चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला ऑफ साईड रिजनला. एक धावेची स्ट्राईक रोटेट केली आणि आता केतन स्ट्राईकवर. चांगला लेग सहयोग आपण देखील केला. ज्या वेळेला चौकार येतो त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. केतन असेल, पाठचा वर्ष आणि त्या पाठच्या हंगामामधील ज्या प्रकारचा खेळ केतनचा राहिला होता तो अशा अपेक्षेनं आता संपूर्ण आता नवापूर नगरी त्या खेळाडूकडे पाहते. पहिला चौकार येतो, अर्थातच चांगली सुरुवात आहे. 16 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा ती लेन टप्पा चांगला आहे त्या कारणास्तव डिफेन्सिव्ह मोडमध्ये आता तो सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आतापर्यंत 17 आहेत वैयक्तिक. केतन एकीकडे 8 मध्ये 6 धावेंवर खेळतो, दुसरीकडे 7 मध्ये 10 धावेंवर चिराग मेहर खेळतोय. धावचीची संधी आहे. पंचांचं बोट हवेत. अर्थातच चिराग मेहरच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. येस, थँक्यू डीजे. रिव्ह्यू आहे अजय. आपण या टेक्निकल टीमची खऱ्या अर्थानं आता मदत घेतली जाते आणि DBN चॅनल आता ते दर्शवेल OUT की नॉट आऊट ह्यावर. आता ऑनफिल्ड अंपायर स्वतः अजय पवार येत आहेत आणि डिसिजन थोड्याच वेळात ते मैदानाच्या आत जाऊन देतील. अर्थातच बोट हवेत आहे, गडी बाद आहे. चिरागला आता परताळावं लागतं. चिरागला परतावं लागत तंबूच्या आसऱ्याला धावचीच्या स्वरूपात. नक्कीच चिरागने कुठेतरी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, परंतु त्यानंतर एक अजून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. यावेळी स्वतः चेंडूवर आले होते, परंतु थोडीशी चूक झाली, थोडासा फंबल झाला. घाई गडबडीत तो चौकार निघून जातोय. वेलकम डीजे. येस, धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं सहयोग म्हटलं जाताना अतिघाई कधी कधी संकटात देखील नाही. थोडीशी अतिघाई झाली त्या कारणास्तव आता चेंडू गेलाय सीमारेखा पार. हेमंत यांच्याकडून एक संघाचा कर्णधार आहे, संघाचा तो एक्सपिरियन्स खेळाडू आहे, परंतु ती चुकी आणि ती चुकी देखील माणसाकडूनच होते. 4 धावेनंतर आता पुन्हा एकदा सिंगलने पहिल्या 18 चेंडूंचा पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. ज्या ठिकाणी धावफलकावर 21 धावा. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं.
2 षटकांचा खेळ संपतोय, धावफल 3 षटकांचा खेळ संपतोय, धावफलकावर 21 धावा लागल्या गेल्या आहेत. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवला गेला चेंडू, एक धावेची स्ट्राईक रोटेट होईल. ज्या प्रकारची पहिली 2 षटकं घडली होती, फक्त 10 धावा खर्ची केल्या होता, परंतु मागचं षटक थोडंसं हाणामारीचं ठरलं. 11 धावा खर्ची केल्या मागच्या षटकामध्ये. एक विकेट सुद्धा आली, पण तितकं काय होणार नाही आहे त्या विकेटची. सहयोग एक पारितोषिक येते. हितेश वैती अर्थातच भाई, नवापूर अक्षय लगातारचे 2 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थोडक्यात हुकला सिंगल धाव पुन्हा एकदा ती धावफलकामध्ये भर पडत असताना तो धावेंचा ग्राफ आता 3.2 चेंडूंचा खेळ 23 धावा ह्या धावफलकावर आहेत. दुसरीकडे केतन आतापर्यंत एकाकी झुंज देतोय. केतनच्या बॅटमधून ते फटक्यांची आतिषबाजी, 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमापार. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. येस, थँक्यू डीजे. ज्या प्रकारे उल्लेख केला होता की मागचा जो हंगामा होता त्यामध्ये चांगली कामगिरी राहिली होती केतनची, आणि तीच कामगिरी, तोच एक्सपिरियन्स आता या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. परंतु आता धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल केतनला. तंबूच्या आसऱ्याला गडी बॅक टू डिपार्ट. वेलकम डीजे. डायरेक्ट हिट आणि काम फिट केतनचं या ठिकाणी झालंय. नवीन फलंदाज आता स्वप्नील तांडेला. अक्षयकडे ती क्षमता आहे. आफ्टर लॉंग टाइम, अगदी वर्षभरानंतर अक्षय पाटील पुन्हा एकदा मैदानात आहे. दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू स्वप्नील तांडेल येतोय. 27 आतापर्यंत 27 आहेत. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सहयोग किती धावांचं मजल, किती धावांचं टार्गेट आपण पाहतोय. ज्या प्रकारे सुरुवात झाली 3.4 आहेत अक्षय, 27 धावा. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. अजून येणारे 2 चेंडू नक्कीच थोडासा अग्रेसिव्ह खेळण्याचा प्रयत्न असेल फलंदाज स्वप्नीलचा. ऑन साईडला खेळलेला फटका डिक्लेअरच्या झोनमध्ये 1 धाव मिळेल जरूर. 1 धाव ॲड होईल धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले 28 धावेवर. आता शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. यस, नक्कीच 28 आतापर्यंत. आता त्या आशाभूत नजर संपूर्ण आता डगआउट पाहत आहे. येणारा तो चौकार, येणारी ती सिंगल, किती धावांचं लक्ष, किती धावांचा तो टार्गेट. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, येस नोचा कॉल, आणि आता गडीबाद अक्षय. परंतु चांगले एक धावफलकावर आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 29 धावा धावफलकावर, 30 धावेंचं लक्ष आहे. एकीकडे 9 स्टारचा संघ आहे, विरार नगरीतील, कोपरी नगरीतील तो संघ. दुसरीकडे ह्याच परिसरातील 30चं लक्ष आहे. दुसरीकडे ह्याच परिसरातील नवापूर नगरीतील ते खेळाडू. आता 24 मध्ये 30 धावेंचं लक्ष. हे टार्गेट चेस केलं जात आहे की डिफेंड केलं जात आहे. आतापर्यंत क्रिकेटमध्ये नाण्याची आपण एक बाजू पाहिली, दुसरी बाजू पाहणं देखील तितक्याच गरजेचं ठरेल. तुर्तास येतोय पुन्हा एकदा डीजे आयाच्या दिशेनं. आहेत. एकीकडे हेमंत घडीगावकर आहे, दुसरीकडे राम घडीगावकर. 2 बंधू. एकीकडे आपण केतन आणि चिरागला पाहिलं, आता एकीकडे राम घडीगावकर, दुसरीकडे हेमंत घडीगावकर. ही बंधूंची जोडी आहे आणि हे 2 बंधू आता त्या धावफलकांना चेस करणार, डिफेंड करणार, ती येणारी काळवेळ दर्शवणार आहे. सामन्याला सुरुवात होते. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेला आणि ह्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला आता सुखाचे दिवस आलेत, आणि त्याचं मूळ कारण आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध स्पर्धा, अर्थातच पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी ती सायबा प्रीमियर लीग असेल. त्यानंतर ह्या स्पर्धेची सुरुवात खऱ्या अर्थानं नवीन हंगामातील नवीन स्पर्धा वसई विरार प्रीमियर लीग, त्यानंतर आगाशी प्रीमियर लीग असेल, मनवेलपाडा नगरीतील ती गुरुदत्त क्रिकेट क्लबची NPL असेल, त्यानंतर
वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी सारखी स्पर्धा असेल, त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा, नारंगी नगरीची ती NPL असेल, त्यानंतर मारंबलपाडा तो चषक, त्यानंतर नवापूर ग्रामस्थांचा तो गुरुदत्त क्रिकेट क्लबचा चषक, डोकरादेव क्रिकेट क्लबचा तो नवापूर ग्रामस्थांचा चषक, लंबोदर क्रिएशनची ती स्पर्धा विशू गायकवाडची, आणि शेवटी येते ती JKCC अर्नाळा नगरीतील. अशा मोठमोठ्या स्पर्धा आल्या आणि खरं तर खेळाडूंना आज तुम्हामासारखे समालोचक असतील, त्यानंतर अनेक असे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय सर्व, परंतु यावेळेला काय आहे, यावेळेला काय आहे, बडी मछली जाल में फसी है, हेमंत घडीगावकर धावचितच्या रूपानं गडीबाद. येस, थँक्यू डीजे स्वयं मेहर. आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या मित्रा, स्वयं मेहर कॉम्बॉक्सच्या दिशेने या. पहिल्या 2 मध्ये 2 होत्या, तिसऱ्या चेंडूवर हेमंत गडीगावकर, ज्या खेळाडूकडे एक आशाभूत नजरेनं संपूर्ण आता ते डगआउट पाहत होता, तो आता यावेळेला परताळतोय. परंतु काय सुरुवात आहे, काय सुरुवात आहे. लोअर फुल टचचा चेंडू ऑन साइडच्या दिशेनं प्रहार, जातोय चेंडू सीमापार. वरच्या वेगानं धावतोय सुसाट बघा की तो बिरबिरे, वरच्या वेगानं धावतोय सुसाट बघा की तो बिरबिरे. हलक्यातून खेळू करण्याचा प्रयत्न, जेल चिपची संधी, एसटी रक्षकाकडून झाले चूक आणि त्या चुकीचे चालता एक धाव ऍड होईल धाव फलकामध्ये. विकेट गमावली होती या अगोदरच्या 2 चेंडू अगोदर. त्यानंतर पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे स्वागत केलं चौकाराशी, थोडासा प्रेशर रिलीफ झाला असेल. हलक्यातून खेळून काढ्या फटका ऑफसाईड रिजनला क्षेत्ररक्षक येईल जोराने चेंडूवर, एक धाव पूर्ण होईल. षटक संपतंय, पहिल्या षटक संपतंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचती ती 8 धावेवर, 1 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 मध्ये 8 आहेत. 30 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. इक्वेशन काय आहे, येणारे 18 चेंडू अजून देखील 22 धावा धावफलकावर त्या करायच्या आहेत. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं देखील लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच केवळ आपला यशाचं सूत्र असू शकतोय. आणि आता संघर्षानं ते 2 संघ आता मैदानामध्ये लढतायत. एकीकडे रामला पाहतोय, दुसरीकडे सर्वेश आहे. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करणं गरजेचं आहे. दुसरीकडे कर्णधार जतीन तांडेल येतोय. अतिरिक्त धावेने सुरुवात, आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. आता धावफलक बढावा दिला जातोय. खऱ्या अर्थानं आतापर्यंत 9 धावा ह्या धावफलकावर. गोलंदाजी चांगली करावी लागेल इकडनं, कारण जर फलंदाज तुम्हाला सामना फलंदाज जिंकू शकतात, परंतु एक गोलंदाज तुम्हाला चॅम्पियनशिप जिंकू शकतो, जिंकून देऊ शकतो. आणि हा सामना जिंकण्यासाठी इकडनं पुढून गोलंदाजावर जबाबदारी असेल चांगली गोलंदाजी करून हा एक टार्गेट डिफेंड करण्याची. ज्या प्रकारची सुरुवात अजून झाली आहे, 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 1 चेंडूचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातला. हलक्यातून सॉफ्ट हँडचा फटका, सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशनवर जास्त जोर देताना पाहायला मिळत आहेत. 9 स्टारचे संघ ज्या प्रकारे सुरुवात केली आहे, आणखी एक हलक्यातून खेळून काढ्या फटका, एकेरी दुहेरी धावेवर जोर देताना पाहायला मिळतात. कारण की लो रिस्क क्रिकेट, थोडं सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जो चौकाराची गरज होती तो मागच्या षटकामध्ये आला होता, आणि थोडंसं आता सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय. ज्या प्रकारे अजून दोन्ही फलंदाज खेळत आहेत, पहिला गडी लवकर गेला होता. एक थोडासा डाऊट निर्माण झाला होता मनामध्ये की कुठे थोडासा दबावाखाली संघ सापडेल का, परंतु अजूनपर्यंत जी जोडी मैदानाच्या आतमध्ये जमली आहे, चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. धावफलक जाऊन पोहोचले 14 धावेवर. जतीन तांडेल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय.
मोठा फटका केल्याचा प्रयत्न, समर एंड डिलिव्हरी, एच टी उद्ध्वस्त, फलंदाज बॅक टू डिपार्ट, सर्वेशला परतावं लागते तंबूच्या असला गॉन. वेलकम डीजे. कोल्हापूर संघाची भल्या भल्यांना वाटते भीती. ते पाठचा वर्ष होता, तो पाठचा हंगाम होता, परंतु या हंगामामध्ये सुरुवात आतापर्यंत त्या प्रकारची राहील का ह्यावर देखील नजर दिली जाईल. पहिल्या 12 चेंडू, पहिल्या 12 मध्ये 14 आहेत. आता येणारे 12 मध्ये 16 धावा अजून देखील धाफळकावर लागायचे. 12 मध्ये 16 धावांची गरज आहे. राम एकीकडे एक उभा ठगलाय. राम आतापर्यंत स्वतःला इतकंच म्हणतोय, ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के स्याही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. कुणाल दुसरीकडे पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा खर्ची पडत असताना आता 10 मध्ये 14 आहेत. एखादा मोठा फटका यावेळेला तो 9 स्टारचा संघ पाहतोय, परंतु दुसरीकडून संपूर्णतः तो नवापूर नगरी यावेळेला म्हणते एखादा निर्धाव, अजून येणारा तो एखादा निर्धाव पुन्हा एकदा त्या सामन्यामध्ये तो सामना जिवंत करेल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. ज्या प्रकारचा सामना आतापर्यंत रंगतोय, एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, हे सर्व काही आपण पाहतोय. थोडासा हुकला जातोय चेंडू सीमा पार, येतोय चौकार. येस डीजे. गाओ ना, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इसके लिए संघर्ष तो करना ही पड़ेगा. यार 8 चेंडू 9 धावेंची गरज आहे. रंगलेला सामना आहे. 2 संघात, एकीकडे 9 स्टार आहे, दुसरीकडे DCC नवापूर आहे. 8 मध्ये 9, एका चौकाराने थोडंसं मोमेंटम शिफ्ट केलंय. टीम मीटिंग बोलावली गेले, 2 खेळाडूंची चर्चा झाली. कुणालच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेला. नेक्स्ट बॉल, बॅकफुटर गेले, जागा बनवली होती, परंतु खूप चांगली फिल्डिंग. आर्यन कडून चेंडू ट्रॅव्हल होणं तितकं सोपा नाहीये. पुन्हा चेंडू सिंगल साठी जात आहे. काय जबरदस्त मॅच आहे 2 लुजर संघादरम्यान. एका बाजूला 9 स्टार कोपरी, समोर DCC नवापूर. पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू पुन्हा सिंगल साठी जातोय. नखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळ करून 23-6-7 या इक्वेशनला येऊन थांबले. मॅच कोण जिंकणार आहे, कोणाच्या बाजूने जाणार आहे, या ऐकूया डीजे. त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते. खऱ्या अर्थानं जीव की प्राण आहे. हाच खेळ खरं तर इंग्रजांप्रमाणे भारतात आला, परंतु हा खेळाचे आज संपूर्णतः आम्ही भारत वर्ष हा पूजक आहे. आणि हा खेळ आज APLच्या माध्यमातून, आगाशी बिग बॅश लीगच्या माध्यमातून हा रंगलेला हा थरार पाहतोय. 9 स्टार विपक्ष DCC नवापूर आहे. 6 मध्ये 7 धावेंची गरज आहे. आमच्या सोबतीनं कौस्तुभजी मेहर आहेत. पहिल्याच चेंडूवर सिंगल येते. कट करण्याचा प्रयत्न राम आणि
शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 5 मध्ये 6. नेक्स्ट बॉल स्वप्नील समोर. बॅकफुटवर गेले मोठा फटका डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. थँक्यू. मृदुल कहाणी में ट्विस्ट, बडा ट्विस्ट. नवीन फलंदाज विकास येतोय. आता विकासला आपल्या संघासाठी विकास करावा लागेल. दुसरीकडे राम आहे. राम आतापर्यंत तो किल्ला लढवतोय, ते एकाकी झुंज देतोय, परंतु सामना 4 मध्ये 6 आहेत. 4 मध्ये 6 धावेंची गरज असताना ज्या प्रकारचा आतापर्यंत आपण सामना पाहतोय, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण का स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि तो ध्यानीमनी मंत्र घेऊन आतापर्यंत DCC नवापूरचा संघ, 9 स्टारचा संघ हा मैदानामध्ये लढतोय. परंतु अजून एक गडी बाद, अजून एक खेळाडूला आता डगआउटच्या दिशेनं जावं लागतंय. येतोय डीजेमॅनच्या दिशेनं. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं. थँक्यू. राम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वप्नील हॅट्रिक वर आहे. रामला एखादा मोठा फटका लगवायचा आहे. खूप मोठ्या गोष्टी आहेत. कोणाच्या बाजूने अजूनही मॅच जाणार आहे. मॅचचा रिझल्ट एखाद्या चौकाराने बॉल टू बॉल समीकरणाला मॅच आणून थांबते. एखादा विकेटने हॅट्रिक मिळेल, एखाद्या डॉट बॉलने अजून दबाव येईल. 3-6 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. 3-6 एखादा चौकार यावेळेला 9 स्टारचा संघ पाहतोय. 3 मध्ये 6 धावेंची गरज आहे. राम यावेळेला स्ट्राईकला आहे. राम मध्ये ती क्षमता आहे, परंतु कुणाल काय क्षेत्ररक्षण आहे, अगदी नेत्रदीपक. सिंगलने आता मंगल आहे. आता 2 मध्ये 5 धावेंची गरज आहे. प्रेक्षक राजा वर्ग हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 2 चेंडू 5 धावेंची गरज असताना ज्या प्रकारचा सामना रंगतोय, एकीकडे 9 स्टार आहे, दुसरीकडे नवापूर नगरीतील DCC नवापूर आहे. 2 मध्ये 5 जिंकणार कोण? रामकडे खूप मोठी जबाबदारी आहे. तितकीच आता विकास नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आल्यात. स्वप्नीलवर सुद्धा तितकीच जबाबदारी. 2 चेंडू 5 धावा. स्वप्नीलच्या हातामध्ये पुन्हा त्या चेंडू सोपविला गेला स्ट्राईक एंडला. विकास बॅकफुटवर गेले समोर. ओहो, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. ऑलमोस्ट चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता अडवलंय. पाणी चला आयोजकांना विनंती असेल आपण पाणी घेऊन जा. मैदानात पाणी घेऊन जा. कुणाल मेहरा आहे, खऱ्या अर्थानं आज त्याचा वाढदिवस आहे, उत्सव मूर्ती आहे, परंतु हे खेळावरचं प्रेम आहे. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. जीवाच्या आकांताने तो प्रयत्न केला साधतोय तो आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. आज कुणाल मैदानामध्ये लढतोय आणि इतकंच म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ आहे, फिर क्या मजा जीने में. आज स्वतःच्या गावासाठी प्रचंड मोठी मेहनत. आता सामना काय आहे? आता 1 मध्ये 4 धावेंची गरज आहे. 1 चेंडू 4 धावेंची गरज आहे. एकीकडे राम आतापर्यंत ती झुंज दिले, ती कडवी लढत दिले. रामने आतापर्यंत पहिल्या 10 मध्ये 10 बनवलेत. आता 1 मध्ये 4 धावेंची गरज असताना राम पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. दुसरीकडे एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. यस, घाई करा मित्रांनो. विकास पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रचंड मोठी मेहनत त्याचा देखील ह्या स्पर्धेसाठी राहिले. 1 मध्ये 4 धावेंची गरज. आमच्या सोबतीनं कौस्तुभजी 1-4 धावेंची गरज आहे. एकीकडे राम आहे, दुसरीकडे स्वप्नील आहे. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. स्वप्नील समोर राम. बिग बॅटल.
थांबल्यात. यही तर मजा आहे ना. चला ऑल साइड. एक चेंडू 4 धाबा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ आउट फील्डने ऑलमोस्ट चेंडू उचलला होता, परंतु मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय डीसीसी नवापूर या संघाने. थँक्यू तुझे. आउटफील्डने चेंडूला उचललं कशा प्रकारे होतं. ऑलमोस्ट चेंडू बाउंड्रीच्या बाहेर होता. आता आउटफील्डने वाचवलं की खेळाडूने वाचवलं, काला मार्ग नाहीये. दोन्ही कॅप्टन लगेच टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन चला दोन्ही संघ आपण टॉस की बॉसच्या दिशेने दाखल व्हा. कुणाल प्रचंड मोठी मेहनत, आज खऱ्या अर्थानं त्याचा वाढदिवस आहे, परंतु आज मैदानामध्ये ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला